आहे का? आपण एकदा मागे इथं घर नव्हतं ना त्यावेळी भैया. इथंच पहिला इथंच धरलाय आपण ह्याच जागेला आल्यावर माझ्या लक्षात आलं. मानवी वस्ती आहे मित्रांनो. मानवी वस्ती असेल तर साप आला की पकडावा लागतो. या जागेला पकडलाय. खाली फक्त आता होल नसलं पाहिजे. लॅटरल काकाच्या येज आहे उसाच आहे. इकडे काय सगळं सप्पयच आहे. हाय बघा काका हाय का? मित्रांनो जो नाग नावाने ओळखला जातोय असा शेवटी घावलेला. यातून जर इकडे गेला असता बेंडा फेंडात म्हणून मी ठेवलं होतं वॉच. सकाळ सकाळ दर्शन घडले काका. कसलं फुगायला लागली ती. मित्रांनो जो की विषारी नाग कसा बसलेला आहे बघा अशा ठिबकच्या लॅटरल मध्ये. जबरदस्त असा नाग आहे. मानवी वस्ती असेल तर रेस्क्यू करायला लागतोय. ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतोय. खूंखार असा नाग फण काढून धोका वाटला तर उभा राहतोय. सर्पमित्राला कोणत्याही परिस्थितीत मानवी वस्तीत येऊन याला रेस्क्यू करावाच लागतोय. असा साप मित्रांनो ज्या ज्यावेळी मानवी वस्तीत येतोय त्यावेळी जाणीवपूर्वक कधीही कोणाला चावत नाही. आणि धोका वाटला तर फण काढतोय. हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय. न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण हा नाग एकमेव मित्रांनो मानवी वस्तीत आल्यामुळं त्याला रेस्क्यू करणं फार गरजेचं आहे. पूर्वी यांच्या घरी रेस्क्यू केलेला होता याच जागेला. आणि निव्वळ हे साप जे आहेत मानवी वस्तीत शेड्यूल वनमधले येतात. यांना बेडूक किंवा उंदीर खाण्यासाठी हे साप येतात. अन्यथा त्यांचा कशाशी काहीही माणसाशी संबंध नाही आहे मित्रांनो. आणि तो आपण सुंदररित्या या ठिबकची लॅटरल ठेवल्या याच्यात आल्यामुळं त्याला रेस्क्यू करायला लागणार आहे. त्याच्याकडे येऊन द्या मी पोकारे मी. अग्रेसिव्ह नाग आहे रे. बंदच अग्रेसिव्ह आहे ना. हा भयंकर असा अग्रेसिव्ह नाग आहे. ते छोट्या बाळा भरणी आणायला जा. आमचा जसा क्रॅक काढ ना आमचा लय अग्रेसिव्ह नाग आहे ना रे.
तो उभारल्यामुळे त्याला तिथं दिसला होता. लागला पण अंगावर. हाय ग. काय झालं? न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण, जो की नाग नावाने ओळखणारा साप, ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतोय. असा साप सकाळी 6च्या सुमाराला, मी अजून आंघोळ पण केली नव्हती, मळ्यातून घरीच असतो. हा सापाचा कॉल आलेला आहे. नरसिंह गाव म्हणून येतोय. काय नाव भैया तुझं रे? अक्षय कदम. अक्षय कदम म्हणून भैया आहे. आणि त्यानं पहिलाही एक साप वाचवलेला आहे न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण. आणि दुसराही साप. नाग हा फक्त हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय. ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी फण काढून तो चावण्याचा प्रयत्न करतोय आणि धोका घडू शकतोय. याच्या हा 15 ते 16 मित्रांनो अंडी घालतोय. मानवी वस्तीच्या जवळ ज्यावेळी धामण साप असतील ते बिनविषारी सर्प येतात, पण हा साप विषारी येतोय. 4 विषारी भारतातल्या सापापैकी, ज्याला की नाग नावाने ओळखला जातोय. आणि देशातला हा 4 विषारी सापापैकी एक सुंदर, जो नाग नावाने ओळखणारा हा साप आहे. याच्यापासून मानवी वस्तीत येऊन चावून कुणाला धोका झाला तर भिवून जायचं नाही. सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये अँटी स्नेक व्हिनम नावाची जी लस आहे ती प्रत्येकाला फ्रीमध्ये आहे, की त्याला पैसे नाहीत लागत. आणि जिथं गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी जाणं फार गरजेचं आहे. आणि भरणी धुवून आणला तो नाग काय म्हणेल रे, घाण भरणी आणल्यावर. आण भागवत धुवून, तोपर्यंत बसून द्या का इथं याला. काका कसलाय होती? सर्प मित्र असल्यामुळं धाडस राहते रे भैया, अन्यथा नाही. तो आता भरणीतून आणूस तर काय करायचं. दीदीचा कॉल आलता काय? आलता की छकूचा कॉल. किल्ल्या औषध मारायला 2च पाती राहिल्यात औषध मारायचे. तो जवळ होता इथं, मला माझा इथंच आहे ना रे. हा माहिती आहे की. मग तो लगेच आला असता. आणि मी घरी गेलतो. उन्हाळा गरमी हाय झाल्यामुळे गावात राहिलो नाही, वारे येईल ना म्हणून येऊन झोपतोय मळ्यात. मग आता काय, श्रद्धा पण गुल्ल. हा मान व्यवस्थित आल्यामुळं तुम्ही लक्ष द्या की गारुडी लोकांनी केलेले गैरसमज आहे ते बघवत. आणखी काय झालं, तू कुठं चालला असं नाही ना. टोपण धुवायला लागलं. हा साप गारुड्याने गैरसमज केलेला हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतो आणि त्याला बुद्धी नाही आहे. त्याला 2.5 फुटाच्या पुढं ब्लर दिसतंय. चांगलं क्लिअर सापाला 2.5 फुटापर्यंत दिसतंय. मानवी वस्तीत हा एकमेव बेडूक किंवा उंदीर खाण्यासाठी येतोय. कवठेमंकाळ तालुका स्नेक कॅचर किंवा अखंड महाराष्ट्रातले जे सर्प मित्र आहेत माणसाच्या वेळेला जाऊन अशा वन्यजीवांना जीवदान देतात. लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. याच्याविषयीच्या गैरसमजुती काढून घेऊन असे साप वाचवणं गरजेचं आहे. कारण अन्न साखळीतला हा महत्त्वाचा घटक आहे की लोकांना धोका आहे, पण याच्यावर पाय पडला तर धोका आहे. आता तो 1 मिनिट झालं भरणी धोसतो. तुम्ही पाहिलं आहे व्हिडिओमध्ये की तो सुरक्षित राहिलेला आहे. त्याने येऊन काही दंश केलेला नाही आहे. घाल तेवढा भरणीचा घाल की, काय अडचण नाही. नाही चावत, अरे नाही भागवत चावत. माहिती ना काय, दुधाची माहिती तुला समज आहेत बघ. गारुड्याने केलेली, नागा ह्याच्यावर डोलतोय त्याच्यावर डोलतोय, काही नाही. आणि हे साप वाढत नाही, धामण पाहिजे. मला वाटतं तब्बल 2 वर्षांना आपण धरला आहे ना. हा 2 वर्षांना धरला की नाग एवढा मोठा. तिथं 2 वर्ष झालं साप त्याच जागेला सापडला आता. ती पलीकडली पोरं आहेत का नाही, ती म्हणत असते विजोबावूनच सोडला नाही. काही एक झडती झाल्या सर्प मित्र म्हणून. हो ना, आम्ही कशाला म्हणते नाही पण म्हणतात ना, गैरसमज आहेत माणसांचे. विषारी नाग जे आहेत ते दंडोबा वनक्षेत्रात सोडले जाते. दामन साप कामाचे नागच आहे. सुंदर आहे ना नाग. एवढाच धरला होता आपण, आठवलं गेल्या वेळी भागव तू तर नव्हता. तुझं मला इथंच आहे का? ही काय काका चुलतेत माझं. तुझं चुलता सक्का चुलताय होय. मी म्हणतोय प्रत्येक वेळी हा साप धरताना कसा आहे. ए गोल्या, गोल्या ह्याला धर याला. गोल्यामुळे दिसलाय मगाशी मला त्यो. गोल्यामुळेच नाही. वारुळाचा आणि त्याचा संबंध नाही येत आहे. बघा त्याला, तो नाही पुढे येणार, त्याचा दम नाही.
काम सोपं नाही आहे ना, जीवन मरणाचा संघर्ष आहे. हा हा विषारी सगळ्यातून. लय अग्रेसिव्ह होतं पप्पा. अरे भगवत, हे तुम्हीच जवळचं नातं आहे, मला माहित नव्हतं, आज माहित झालं खरंच. आणि मित्रांना नावाने ओळखणारा जो भारतातला सर्वाधिक विषारी साप या कुटुंबियांनी वाचवलेला आहे, त्यांचं मी शतश अभिनंदन करतो. नरसिंह गाव येतं, इथून माझा मळा 3 किलोमीटर आहे. काही लोकांचे गैरसमज आहेत, साप निघाला की माझ्या जवळचे मी सर्पमित्र असल्यामुळं धामण साप हे आपल्या जवळ पाहिजेत. अन्न साखळीतले महत्त्वाचे घटक आहेत. बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी असे विषारी साप आले तरी यांना सुरक्षित पकडून त्यांच्या जंगलात दूरवर आदिवासात सोडले जातात, कारण विषारी सापापासूनच माणसांना धोका आहे, धामण सापापासून अजिबात नाही. त्यामुळं कोणी वन्यजीवांना धोका पोचवू नका. वन्यजीव वाचवा, साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.